हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज का नाही, एक खूप महत्वाचा विषय घेतलेला आहे. एक ताई विचारतात, अहो मॅडम, माझे जवळचे लोक खूप जळतात माझ्यावर, हे खूप जलस आहेत माझ्याबद्दल, मी काय करू, कसं वागू? अहो, तुमच्यावर लोक जळतात, जलस आहेत, म्हणजे पहिलं लक्षण तुमची प्रगती होत चाललेली आहे. त्यामुळे खुश राहावा. जळतात म्हणजे तुमची प्रगती होत चाललेली आहे. पूर्वी तुमची प्रगती नव्हती, तुम्ही सो होता, तेव्हा त्यांना काही वाटत नव्हतं. आता तुमची प्रगती होत चालली आहे, तुम्ही वर सरकत आहात, तुमचं चांगलं होत चाललेलं आहे, म्हणून त्यांना तुमच्यावर असं जलसी होते किंवा तुमच्यावर ते जळतात. त्यामुळे पहिली गोष्ट, खुश राहावा, आनंदी राहावा. का? म्हणजे तुमची प्रगती चाललेली आहे. आणि कोणी असू देत, ते नातेवाईक असू दे, जवळचे, तुम्ही म्हणता खूप जवळचे लोक आहेत, असू दे. पण एक म्हणजे बी हॅपी, छान राहावा, मस्त राहावा, सुखी राहावा. आणि जे ते करतात, आता तुम्हाला कळलं ते कसे तुमच्यावर जळतात, तुमचं चांगलं बघवत नाही त्यांना. ती तुमची रक्ताची नाती असे नका, पण तुम्हाला आता त्यांचं खरं स्वरूप कळलं. समोर ते दाखवलं नाही तरी तुमचं चांगलं होणं त्यांचे डोळ्यात खुपते. त्यामुळे हे तुम्ही जाणून घ्या. त्यांचं स्वरूप स्वीकारा. ओके? हो, त्यांचे डोळ्यात खुपते, हे एक्सेप्ट करा. म्हणजे काही तुम्हाला जास्त फरक पडत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडनं काहीही अपेक्षा ठेवू नका. दुःखात असू देत, सुखात असू देत, काही. अहो, त्यांच्याकडे विष भरलेलं आहे, मग तुम्ही अमृताची कशी अपेक्षा ठेवता? तुम्ही त्यांना वेळेला मदत केलेली असेल, पैसे दिलेले असतील, किंवा आणि कुठल्याही रूपाने मदत केलेली असेल, तरी ते तुम्हाला मदत करणार नाहीत. त्यामुळे अपेक्षा बिलकुल ठेवू नका. मी सांगितल्यासारखं त्यांचे विष भरलं असलं, त्यांच्याकडे दुःख असलं, तर तुम्ही सुखाची अपेक्षा कशी करता? हे बघा, कोणालाही द्यायला माझे कपात चहा असला तर मी तुम्हाला चहा देऊ शकते का? नाही. त्यांचे दुःख आहे, ते दुसऱ्याला काय सुख देणार? त्यामुळे बिलकुल अपेक्षा करू नका. कधी वेळ पडली तरी ते मदतीला येतील. मी त्यांना ही मदत केली होती, ते मला ही करायला नाही. बिलकुल अपेक्षा ठेवू नका. आणि पुढचं, स्वतःचे गोष्टींचे काही आपण प्रायव्हसी ठेवायला पाहिजे. आपण ओपनली सांगितलं की आणि जळतात ते. तुमचे प्लॅन असतील, तुमचे इन्व्हेस्टमेंट्स असतील, तुमचे मुलांचे काही भविष्याचे निर्णय असतील, काहीही सांगू नका. तुम्ही कमी बोलाल तेवढं चांगलं. पुढचं, आपल्याला यश मिळत जाते, ते यशाची जास्त गाजाबाजा करू नका. आपले मुलांचं प्रमोशन होते, त्यांचा पगार वाढतो, त्यांचा, आणि का त्यांना आनंद होत नाही, त्यांना आणि दुःख होते आणि जळतात. त्यामुळे
बिलकुल बोलू नका. आणि एक महत्त्वाचं म्हणजे स्वतःचे जवळचे लोकांशी आर्थिक व्यवहार करायचा नाही. आर्थिक व्यवहार केलात का नाही, दरार पडलीच समजा. कोणालाही पैसे देऊ नका, कोणाकडनंही पैसे घेऊ नका. तुम्ही पैसे दिलात की काय होते माहिती का, त्यांना कधीच जाणीव राहत नाही वेळेला या लोकांनी आम्हाला मदत केली होती म्हणून. उलट परत पैसे मागितले वेळा तुम्ही दिले नाहीत किंवा दिलेले पैसे मागितले की लगेच आपले रिलेशन्स बिघडतात. त्यामुळे बिलकुल तुमच्याकडे पैसे असतील तरी देऊ नका. का म्हणजे तुम्ही पैसे दिलात की तुमची नाती बिघडतात. तुमच्याकडे नसले तरी तुम्ही लोकांकडनं म्हणजे आपल्या लोकांकडनं मागून घेऊ नका. पैसे बिलकुल घेऊ नका. पाहिजे ते बँका आहेत, बँकेतनं घ्या, परत बँकेला फेडा. हे आपण जन्मभर फॉलो करायला पाहिजे. आपले जवळचे लोकांना कधी पैसे उधार द्यायचे नाही आणि कोणाकडनं उधारी घ्यायची नाही. म्हणजे आर्थिक व्यवहार करायचे नाहीत. आणि ह्या लोकांना काय असते माहिती का, तुम्हाला आणि चिडवायचं, तुम्हाला आणि बोलायला लावायची इच्छा असते म्हणून चार चौघात ते तुमच्याबद्दल काहीही बोलतील किंवा अमुक तुमच्याबद्दल अमुक बोलत होता. सगळं बिलकुल प्रतिक्रिया देऊ नका. शांत राहावा. तुम्ही शांत राहिले एवढं चांगलं. हे बघा, कुत्रं भुंकते, कुत्रं चावते म्हणून आपण काही कुत्र्याला चावायला जातो का? नाही. काही म्हणू देत, मला माहित आहे मी काय आहे म्हणून. त्यामुळे बिलकुल प्रतिक्रिया द्यायची नाही. आणि हे जळणारे माणसांशी वागताना बोलताना जरा अंतर ठेवा. जरा जाणून घ्या. ओके, कार्यक्रमाला बोलावले तर जावा या, पण काय बोलायचं, किती क्लोज जायचं त्यांना, हे तुमचं तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे. आणि हे सगळं करत असताना स्वाभिमान आपण जपायला पाहिजे. कुठे आपला अपमान होत असला तर परत बिलकुल जायचं नाही. ओके, त्यांना नको असलं तर तुम्ही कशाला फोन करायचा. एकदा दोनदा केला, ते उचलला नाही, उत्तर दिलं नाही, काय नडले. बिलकुल करू नका. अपमान बिलकुल स्वतःचा नाही करून घ्यायचं. त्यांचे नादीत जायचं नाही, लागायचं नाही. आणि एक महत्वाचं अशा वेळी म्हणजे आपलं कुटुंब, आपण एक टीम म्हणून राहायला पाहिजे. आपण एकत्र राहायला पाहिजे. नाही ते तुमचे ते क्रॅक पाडायला बघतात. फॉर एक्झाम्पल, सासू सुना असल्या तर सुनेला सांगायचं, तुझी सासू असं असं बोलत होती. सासूशी सुनेला म्हणाल, सून अशी अशी वागत होती किंवा अमुक करत होती. म्हणून अशा वेळी बी क्लिअर. काही असलं तरी समोरासमोर विचारायचं, मिटवायचं. पण कुटुंबानं आपण एकत्र राहायचं, हे अतिशय महत्वाचं आहे. आपल्याला आपले कुटुंबाशिवाय आणि कोणी नाहीये. बाहेरची लोक तुमचे तुम्हाला वेगळं करायला का, म्हणजे त्यांना मजा वाटते हो. तुम्ही एकमेकांशी भांडत राहिलात, तुम्ही मुलगा सून आणि आई वडील किंवा मुलगी जावई हे सगळे भांडत बसलेत का नाही, बाकीच्यांना मजा बघायला छान वाटते. त्यामुळे आपण कुटुंब, आपण एकत्र आहोत हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि कोणाची क्षमा करा, माफ करा, पण विसरू नका. अमुक व्यक्ती असा वागलेला आहे हे विसरू नका. माफ करायचा विसरू नका. का म्हणते मी, म्हणजे परत त्याचे किती जवळ जायचं हे आपल्याला कळायला पाहिजे. म्हणून मनाला त्रास करून घेऊ नका, पण ती व्यक्ती कशी आहे हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. आणि हे सगळे वर आपण मात करायची असली तर
किंवा तुमच्यावर जळणाऱ्या लोकांना तुम्हाला शिक्षा करायची आहे ना, अगदी सोपी आहे. त्यांना कशी शिक्षा करायची? स्वतःची प्रगती करायची. स्वतःची प्रगती ही त्यांना खूप मोठी शिक्षा आहे. त्यामुळे लक्ष स्वतःवर लक्ष करायचं, स्वतःची प्रगती करायची आणि आपण मस्त लाईक ए किंग, आनंदी, सुखी, मजेत राहायचं. म्हणजे ही तुमच्यावर जळणाऱ्यांना खरोखरची शिक्षा मिळतीये. त्यामुळे ताई, काही अवघड नाहीये. ते जळतात ना, जळू देत आणि पेटू देत. तुम्ही तुमचे मनाला स्ट्रॉंग ठेवा. तुम्ही सुखी राहावा, तुम्ही आनंदी राहावा, तुमची प्रगती करा. म्हणजे ही त्यांना दिलेली शिक्षा. त्यामुळे त्यांच्याशी भांडायला जाऊ नका आणि मनस्ताप करू नका, काही करू नका. कॉन्सन्ट्रेट ऑन युअर सेल्फ, कॉन्सन्ट्रेट ऑन युअर फॅमिली आणि स्वतःची प्रगती करा. म्हणजे बघा, त्यांना दिलेली मोठी शिक्षा आहे. ते आणि जळतील त्याच्यामुळे, ही त्यांना द्यायची शिक्षा. आपल्याला काय म्हणायचं आहे याच्याबद्दल? प्लीज मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. हॅव ए गुड डे.